नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 14 ऑगस्ट 2026. 14 ऑगस्ट आपण पाहतो महत्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. आणि येणाऱ्या ग्रुप सी असेल, पोलीस भरती असेल, एमपीएससी असेल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्यासाठी का चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. त्या अनुषंगाने रोजचे मी 12 प्रश्न घेत असतो. आणि मित्रांनो, आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून प्रत्येक मित्राला आणि आपल्यालाही मदत होऊ शकते. आणि व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, माहिती पण पाहत जा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजू शकेल. चालू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. कालचा प्रश्न होता, दुसरी राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली? त्याचं उत्तर होतं, नवी दिल्लीमध्ये ती आयोजित करण्यात आलेली होती. कुठे? उत्तर काय याचं? नवी दिल्ली. लक्षात असू दे मित्र हो. आजचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा असतो, त्या अनुषंगाने मी घेण्याचं रोजचं काम करतो. चला सुरू करूया आजचे पहिला प्रश्न. अलीकडेच जाहीर झालेला मुख्यमंत्री निजुत मोइना योजना 2.0 हे कोणत्या राज्य सरकारची योजना आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर पाहायला गेलं, हे आसाम राज्याची काही योजना आहे. मुख्यमंत्री निजुत मोइना योजना 2.0. तिथे पाहूया, मुख्यमंत्री निजुत मोइना योजना 2.0 आसाम. मुख्यमंत्री निजुत मोइना योजना 2.0 आसाम सरकारची मुलींचे उच्च शिक्षण सुरू ठेवण्यासाठीची आर्थिक सहाय्य योजना आहे. मुलींनी आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडू नये, 12वी नंतर महाविद्यालयीन पदव्युत्तर शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे आणि विद्यार्थिनीचे शिक्षणाचे प्रमाण वाढवणे, मुलींच्या शैक्षणिक सक्षमीकरणाला चालना देणे, आर्थिक मदत. इयत्ता 11वी प्रति महिना 1000 रुपये 10 महिन्यासाठी, पदवी 1250 प्रति महिना आणि पदव्युत्तर 2500 प्रति महिना. म्हणजे पाहायला गेलं, इयत्ता 11वीला गेल्यानंतर 1000 रुपये, पदवीला गेल्यानंतर 1250 आणि पदव्युत्तरला गेल्यानंतर 2500 प्रति महिना देण्यात येणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, हा पण एक पॉईंट महत्वाचा आहे. दुसरा प्रश्न. भारत सरकारने 8 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई येथे सुरू केलेल्या ई समुद्र प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश काय आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. मुख्य उद्देश काय आहे? तर पाहायला गेलं, सागरी क्षेत्रातील शासकीय सेवा डिजिटल करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. इथे पाहूया, ई समुद्र प्लॅटफॉर्म. भारत सरकारने 8 ऑगस्ट 26 रोजी मुंबई येथे ई समुद्र प्लॅटफॉर्म सुरू केला. आता ई समुद्र म्हणजे काय? सागरी क्षेत्राशी संबंधित विविध शासकीय योजना ऑनलाईन सुलभ पारदर्शक करण्यासाठी विकसित केलेले एक एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. पूर्वी खलाशांना जहाज वाहतूक कंपन्या, बंदरे आणि संबंधित शासकीय सेवांसाठी वेगळ्या ठिकाणी जावे लागत होते. आणि आता 72 पेक्षा अधिक सेवा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोणी विकसित केले? बंदरे, जहाज आणि जल मार्ग मंत्रालय, म्हणजेच काय, मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेज. ई नाविक. ई नाविक ही खलाशांसाठी 24x7 ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली आहे, ज्याद्वारे खलाशी तक्रार करून नोंदवून त्याच्या स्थितीची ऑनलाईन मागोवा घेऊ शकतात. डीसी म्हणजे काय? डिजिटल सी फेअर एम्प्लॉयमेंट एग्रीमेंट. खलाशाच्या रोजगार कराराचे डिजिटल व्यवस्थापन डिजिटलीकरण करण्यासाठी ही प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. ओके, ठीक आहे, डिटेल पाहिलेला आपण. पुढं तिसरा प्रश्न. टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि भारताचे माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांनी कोणत्या ट्रस्टच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिलेला आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. लक्षात ठेवा, तोही सुद्धा आपल्याला उत्तर माहीत असणं मित्र खूप आवश्यक आहे. तर उत्तर काय? सर रतन टाटा ट्रस्ट. ऑप्शन नंबर काय मित्र हो? 2 बरोबर आहे. लक्षात ठेवा, सर रतन टाटा ट्रस्ट. लक्षात असू दे. नाव विजय सिंह, पद टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष, पूर्वीचे पद भारताचे माजी संरक्षण सचिव. त्यांनी सर रतन टाटा ट्रस्ट या विश्वस्त पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतलाय. सध्याचा कार्यकाल 14 ऑगस्ट 26 रोजी त्यांचा संपणार आहे, म्हणजे ऑब्विसली आज संपणार आहे. चौथा प्रश्न. ठीक आहे, इप्सा है ना बेटा, इप्सा शिखर परिषद 2026 चे आयोजन कोठे होणार आहे? तर पाहायला गेलं, इप्सा शिखर परिषदेचे आयोजन पाहायला गेलं तर मित्र हो, नवी दिल्ली येथे होणार आहे. कुठे? नवी दिल्ली. पुढे, ठीक आहे मित्रांनो, आपण पाहतोय पाचवा प्रश्न. मिस वर्ल्ड 2026 ची 73वी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित केली जात आहे?
तर उत्तर आहे मित्रांनो व्हिएतनाम मध्ये ती आयोजित केली जात आहे. थोडं मी ते क्लिअर करतो. आवृत्ती 73वी आहे, लक्षात असू दे. आणि वर्धापन दिन जो आहे ना, तो वर्धापन दिन किती आहे मित्रांनो? 75वा आहे, लक्षात ठेवा. वर्धापन दिन 75वा आहे, ठीक आहे, मिस वर्ल्डचा. आणि आवृत्ती किती आहे? 73वी आहे. कोणी यात जमलिंग होऊ नका, नीट लक्ष द्या. आवृत्ती 73वी आणि वर्धापन दिन किती आहे? 75वा आहे, ठीक आहे. हा, मिस वर्ल्ड 26 आवृत्ती 73वी. यजमान देश व्हिएतनाम मिस वर्ल्डची 75व्या वर्धापन दिनाची विशेष आवृत्ती आहे. स्पर्धेचा कालावधी 9 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर असा जाहीर करण्यात आला आहे. अंतिम कार्यक्रम हो ची मिन्ह सिटी येथे होणार आहे. भारताचे प्रतिनिधित्व निकिता पोरवाल करत आहेत. पॉइंट खूप महत्वाचा आहे, निकिता पोरवाल करत आहेत. मिस वर्ल्डच्या अधिकृत माहितीनुसार 2026 मध्ये व्हिएतनाममध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे निकिता पोरवाल. पुढे 6वा प्रश्न. सिरियाच्या न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना कोणत्या कारणामुळे मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली? पॉइंट खूप महत्वाचे आहे, मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. तर कशामुळे ती केलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जर पाहायला गेलं आपण जर उत्तर जर आपण बघायला गेलं तर का स्वीकारण्यात आलेली आहे म्हणजे मृत्यूदंडाची बशर अल असद, ठीक आहे. आपण जर पाहायला गेलं युद्ध गुन्हे आणि मानवता विरुद्धचे गुन्हे याबद्दल त्यांना ती फाशी देण्यात मृत्यूदंड शिक्षा देण्यात सुचवलेली आहे. तर काय डिटेल पाहूया आपण. नाव बशर अल असद, देश सिरिया. सिरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष. सिरियाच्या न्यायालयाने त्यांच्या अनुपस्थित मृत्यूदंड सुनावला. त्यांच्यावर हत्या, छळ, मनमानी अटक आणि मानवतेविरुद्धचे गुन्हे केल्याचे आरोप सिद्ध झाले. असद यांचे शासन 24 मध्ये सत्तेवरून हटवण्यात आले. त्यानंतर ते रशियात गेले होते. ओके, सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद. 7वा प्रश्न. भारतीय आणि अमेरिकी नौदलाने अलीकडे ईओडी सराव 2026 कुठे सुरू केला आहे? ठीक आहे, इन डिटेल पाहूया आपण कुठे सुरू केलाय. तर ऑब्विसली कोची मध्ये तो सुरू केलेला आहे. आता आपण सगळं पाहूया. ईओडी म्हणजे काय? स्फोटक सामग्री विल्हेवाट सराव, ठीक आहे. एक्सप्लोजिव्ह ऑर्डिनन्स डिस्पोजल अभ्यास 2026. आवृत्ती किती आहे मित्रांनो? 8वी आवृत्ती आहे, ठीक आहे. भारत अमेरिका नौदलात सराव आहे. 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान होणार आहे, म्हणजे उद्या, आज लास्ट आहे, सॉरी. सदर्न नेव्हल कमांड कोची केरळ येथे ठिकाण आहे. ईओडी म्हणजे समुद्रात आणि जमिनीवर आढळलेल्या बॉम्ब, स्फोटके, धोकादायक शस्त्रांची सुरक्षित ओळख पटवणे, त्यांना निष्क्रिय करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. सराव सुद्धा काय बघा की बॉम्ब, स्फोटके, धोकादायक शस्त्र असतील त्याला काय करणे म्हणजे निष्क्रिय करणे किंवा त्याची ओळख पटवणे. 8वा प्रश्न. कोरल अहवाल 25 नुसार भारतीय सेलिब्रिटी ब्रँड रँकिंग मध्ये अव्वल स्थान कोणी पटकवले आहे? अव्वल स्थान कोणी पटकवले आहे असा आपल्याला मित्र प्रश्न विचारलेला आहे. कोणी पटकवलेले आहे? प्रश्न 8वा क्रमांक आहे, लक्षात ठेवा. तर उत्तर आहे शाहरुख खानने पटकवले आहे. 9वा प्रश्न. परमप्रज्ञा ही अत्याधुनिक सुपर कॉम्प्युटिंग सुविधा कोणत्या संस्थेच्या सोनीपत कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे कोणत्या याच्यामध्ये? तर IIT दिल्लीमध्ये ती सुरू करण्यात आलेली आहे. आपण डिटेल पाहू शकतो. परमप्रज्ञा ही IIT दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेली अत्याधुनिक सुपर कॉम्प्युटिंग सुविधा आहे. उद्घाटन PM मोदी यांच्या हस्ते दिल्ली विद्यापीठाच्या 57व्या दीक्षांत समारंभात परमप्रज्ञा याचे उद्घाटन करण्यात आले. क्षमता सुमारे 250 पेटाफ्लॉप्स. पेटाफ्लॉप्स हे संगणकाच्या गणना करण्याच्या गतीचे मापन करणारे एकक आहे. 250 पेटाफ्लॉप्स म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात गणना अत्यंत वेगाने करण्याची क्षमता. राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन सुरुवात 2015. मुख्य उद्देश भारतात उच्च क्षमतेचे सुपर कॉम्प्युटिंग विकसित करणे, देशातील शास्त्रज्ञ संशोधकांना अत्याधुनिक संगणकीय सुविधा उपलब्ध करून देणे हा NSM चा महत्वाचा उद्देश आहे. NSM ची अंमलबजावणी प्रामुख्याने CTAC पुणे, IISc बंगळुरू यांच्या माध्यमातून केली जाते. पुढे 10वा प्रश्न. एअर इंडियाचे नवीन CEO MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. लक्षात असू दे, तेवाल्डे ग्रेबो मारियम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 11वा प्रश्न.
2026चा डॉक्टर एम एस स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार कोणाला संयुक्तपणे जाहीर झाला आहे? संयुक्तपणे जाहीर झाल्या लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर एक आहे पी पोचियम्मल आणि गोविंद मल्ल या दोघांना हा जाहीर झालेला आहे. आणि आजचा 12वा प्रश्न. प्रगती 2026 बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? प्रश्न विचारलाय कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे तो मेघालयमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. उत्तर काय? मेघालय. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. 7 ऑगस्ट काय मित्र, 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा 2025 मध्ये कोणत्या राज्याने केली? ऑप्शन आहे गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय की उत्तर काय असू शकतं. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.